हॅलो फ्रेंड, वेलकम स्टुडंट. आपण चॅप्टर स्टार्ट केलेला आहे मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंट अँड इन लास्ट लेक्चर वी ऑब्झर्व दी फोर्स ऑन दी करंट कॅरिंग कंडक्टर स्ट्रेट वायर. लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रेट वायरवरती जो काही फोर्स ॲक्ट होणार आहे मॅग्नेटिक फोर्स तो कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो, त्याचं डायरेक्शन आपण कसं डिसाईड करू शकतो हे आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले. त्याचबरोबर आर्बिटरी शेप्ड वायर असेल और एक closed loop or closed circuit जर असेल and that closed circuit placed in the external magnetic field, then how we can find out the magnetic force on it. तर ते पॉईंट आपण लास्ट लेक्चरमध्ये स्टडी केलेले आहेत. आणि याच्याही आधीचे जे काही आपण लेक्चर्स ऑब्झर्व केले आहेत, तुम्ही पॉईंट बघितलेले असतील, तर त्याच्यामध्ये आपला मेन लॉरेन्स फोर्स झालेला आहे. आणि या लॉरेन्स फोर्सचेच ॲप्लिकेशन्स आपण मॅग्नेटिक फोर्स आणि लॉरेन्स फोर्स याचंच आपण पुढे लास्ट लेक्चरपर्यंत पॉईंट बघत आलेलो आहोत. जे प्रिव्हियस नॉलेज आपण आत्तापर्यंत गेन केलेलं आहे, तर त्याचाच यूज आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये करायचा आहे. ठीक आहे. तर सो टुडेज टॉपिक इज दी cyclotron motion and helical motion. Means today we will observe the motion of charge in the external magnetic field. External magnetic field मध्ये चार्जची मोशन कशी होते हे आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये बघायचं आहे. तर ते दोन मोशन्स आपण इथे लक्षात घेणार आहेत. पहिली आहे आपली सायक्लोट्रॉन मोशन आणि दुसरी असणार आहे हेलिकल मोशन. तुम्हाला हे समोर मी बोर्ड रायटिंग केलेलं आहे, तुम्हाला दिसेल. हे सायक्लोट्रॉन मोशनच्या रिलेटेड आपल्याला पॉईंट इथं डिस्कस करायचं आहे. तर सायक्लोट्रॉन मोशन जो आहे, या सायक्लोट्रॉन मोशनवरून आपल्याला एक इन्स्ट्रुमेंटसुद्धा बघायचा आहे, जो आपण नेक्स्ट पॉईंटमध्ये बघणार आहोत. तो इन्स्ट्रुमेंट आहे आपला सायक्लोट्रॉन ॲक्सिलरेटर, की ज्याचा यूज आपण हायली एनर्जेटिक चार्ज पार्टिकल प्रोड्यूस करण्यासाठी करणार आहोत. ठीक आहे. मग त्यासाठी आपल्याला जर हायली एनर्जेटिक चार्ज पार्टिकल इथं प्रोड्यूस करायचा आहे, तर मग ही मोशन कशी असणार आहे, मॅग्नेटिक फील्डचा इफेक्ट कशा पद्धतीने होतो आणि मग त्याच्या थ्रू चार्जची मोशन कशी होते. ओके, हे सगळे पॉईंट आपल्याला इथं आधी लक्षात घ्यायला हवेत. ठीक आहे. सो विल स्टार्ट. दॅट इज दी सायक्लोट्रॉन मोशन. पॉइंट काय आहे आपला, सायक्लोट्रॉन मोशन. हा आपण बघणार आहोत सायक्लोट्रॉन मोशन. आता सायक्लोट्रॉन मोशनमध्ये काय बघणार आहेत पहा, आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे. तर ज्यावेळी आपण एक चार्ज आहे, ठीक आहे, चार्जची मोशन होते व्हेलॉसिटी व्हीने. ही जी चार्जची मोशन होते, दॅट चार्ज इज मूव इन दी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. हा चार्ज जो आहे क्यू व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड बी मध्ये त्याची मोशन होत आहे. ठीक आहे. मग ज्यावेळी असा चार्ज क्यू हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होतो, त्यावेळी त्यावरती फोर्स ऑब्झर्व होतो. तो असतो आपला मॅग्नेटिक फोर्स, जो आपण लॉरेन्स फोर्स लॉ थ्रू आपण एक्सप्लेन केलेला आहे. मग आपल्याला तिथं मॅग्नेटिक फोर्स ऑन दॅट चार्ज पार्टिकल ऑब्झर्व होणार. ठीक आहे. मग आता इथं एक स्मॉल आपण एक्सपेरिमेंटल थोडं 3 डायमेन्शनली इथं ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करूयात. आपण काय केलं आहे, मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलेलं आहे, युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस केलं आहे. थोडक्यात आपल्यासमोर या साईडला इथं आपण ठेवला आहे नॉर्थ पोल आणि इथे आपण ठेवलेला आहे साऊथ पोल. ठीक आहे. मग आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचं डायरेक्शन कसं असणार आहे, नॉर्थ टू साऊथ. म्हणजे या नॉर्थ पोलकडून साऊथ पोलकडे लाईन्स ऑफ फोर्सेस ट्रॅव्हल होतील. ठीक आहे. इकडून अशा जाणार आहेत. ह्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सचं डायरेक्शन असणार आहे. मग आपण जो चार्ज घेतलेला आहे, तो चार्ज जो आहे तो या डायरेक्शनमध्ये जाणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे, त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये या डायरेक्शनमध्ये एंटर होतोय किंवा खालच्या बाजूने एंटर होतोय. ठीक आहे. हे मी इथं डायग्रामॅटिकली दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे क्रॉस अँड सर्कल हे काय रिप्रेझेंट करतात, तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. पण दोन सिम्बॉलिकली आपण मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन रिप्रेझेंट करू शकतो. फर्स्ट हे आहे, याचा अर्थ काय, मॅग्नेटिक फील्ड इज परपॅन्डिक्युलर टू दी प्लेन अँड डायरेक्टेड इनवर्ड इनसाइड दी प्लेन. म्हणजे हा प्लेन जर आपण इथं लक्षात घेतला, तर मॅग्नेटिक फील्ड कसं आहे, अशा पद्धतीने आतमध्ये जाणार आहे, परपॅन्डिक्युलर आहे पण प्लेनमधून आत एंटर करणार आहे. हे मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन आहे. आणि दुसरं एक सिम्बॉल आपण यूज करतो, डॉट
अँड त्याच्या अराउंड सर्कल. याचा अर्थ काय आहे, तर डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज परपॅन्डिक्युलर टू दी प्लेन. प्लेनला परपॅन्डिक्युलरच आहे, पण डायरेक्शन इज आउटवर्ड. कसं असेल, आउटवर्ड असणार आहे. तर आता या इथं आपण काय लक्षात घेतलंय, थोडक्यात आपण लक्षात घेऊयात की मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स या तुमच्या बाजूने स्टार्ट होत आहेत आणि प्लेनमध्ये या बोर्डमध्ये एंटर करतायत. ठीक आहे. तर हे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड आहे की जे एंटर होतं या प्लेनमध्ये. हे असं डायरेक्शन आहे मॅग्नेटिक फील्डचं. आणि चार्ज जो आहे क्यू चार्ज जो आहे तो खालून वरच्या बाजूने त्या फील्डमध्ये एंटर करतोय. ठीक आहे, खालून वरच्या बाजूने त्या फील्डमध्ये एंटर करतोय. म्हणजेच जे बी बार आहे आणि इथं आता हा जो चार्ज आहे त्याला व्हेलॉसिटी आहे व्ही बार. तर यांच्यामध्ये अँगल काय होईल, थीटा असेल 90 डिग्री. म्हणजेच काय झालेलं आहे, ते दोन्हीही कसे आहेत, एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहेत. बी बार अँड व्ही बार आर बोथ परपॅन्डिक्युलर टू इच अदर. ते इथं मी दाखवण्याचा प्रयत्न केला या डायग्राममध्ये. हा पहा, हे क्रॉस दाखवलेले सर्कल क्रॉस, याचा अर्थ बी बार हे इनसाइड द प्लेन परपॅन्डिक्युलर टू द प्लेन अँड गोज इनसाइड द प्लेन असं आहे. आणि व्ही व्हेलॉसिटी कशी अपवर्ड डायरेक्शनमध्ये आहे. मग ज्यावेळी बी बार अँड व्ही बार बोथ आर परपॅन्डिक्युलर to the plane, then force acting on that charge q, त्या चार्ज q वरती जो फोर्स ऍक्ट होणार आहे, that force is the perpendicular to the b bar and v bar or plane containing the b bar and v bar. जो प्लेन b and v कंटेन करेल, ज्या प्लेनमध्ये b बार आणि v बार असेल त्या प्लेनला परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये तुम्हाला फोर्स ऑब्झर्व होणार आहे. ठीक आहे. आता बघा, हा तुमचा चार्ज या डायरेक्शनमध्ये वरती येतोय आणि मॅग्नेटिक फील्ड हे या डायरेक्शनमध्ये. मग फोर्स कसा असणार आहे, तर या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होईल. फोर्स जो आहे तो या डायरेक्शनमध्ये ॲक्ट होणार आहे. म्हणजेच काय होणार आहे, या फोर्समुळे जो सरळ डायरेक्शनमध्ये जाणारा जो चार्ज आहे, या परपॅन्डिक्युलर डायरेक्शनमध्ये फोर्स ॲक्ट झाल्यामुळे त्याचा पाथ काय व्हायला लागेल, बदलायला लागेल. त्याला तो चार्जला हा फोर्स काय करेल, या डायरेक्शनमध्ये खेचण्याचा प्रयत्न करेल. आणि त्याच्यामुळे काय होतं, तर त्या चार्जचा पाथ जो आहे तो रॅडियल व्हायला लागतो. चार्जचा पाथ काय व्हायला लागतो, रॅडियल व्हायला लागतो, बेंड होत राहतो. प्रत्येक पॉईंटला त्या चार्जचा पाथ काय व्हायला लागतो, बेंड होतो. आणि आपल्याला इथं लक्षात येतं की जो फोर्स आहे, अशा पद्धतीने जो फोर्स तुम्हाला तिथं ऑब्झर्व होतो, तर त्या फोर्सचं डायरेक्शन जे आहे ते टुवर्ड्स दी सेंटर ऑब्झर्व होतं. काय होतं, तर त्या फोर्सचं डायरेक्शन आहे टुवर्ड्स दी सेंटर ऑब्झर्व होणार आहे. म्हणजेच थोडक्यात आपण इथं कन्क्लुजन जर पाहायचं झालं, तर व्हेन दी मॅग्नेटिक फील्ड अँड दी व्हेलॉसिटी ऑफ चार्ज इज परपॅन्डिक्युलर टू दी ईच अदर, देन द चार्ज परफॉर्म सर्क्युलर मोशन इन दॅट मॅग्नेटिक फील्ड. त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये हा जो चार्ज आहे तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करेल. कारण चार्ज हा वरच्या डायरेक्शनमध्ये जातोय, मॅग्नेटिक फील्ड हे अशा पद्धतीने ॲक्ट होतं आहे आणि फोर्स जो आहे तो अशा या डायरेक्शनमध्ये असणार आहे. त्यामुळे हा फोर्स काय करेल, चार्जचा पाथ जो आहे त्याचा पाथ हा बेंड करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि त्या बेंडिंग ऑफ पाथमुळे काय होत जाणार, तुम्हाला एक सर्क्युलर पाथ क्रिएट झालेला दिसणार आहे. म्हणजेच थोडक्यात टोटली आपण पाहिलं तर फोर्सचं डायरेक्शन टुवर्ड्स दी सेंटर ऑब्झर्व होतं. ओके, हे आपल्याला इथं लक्षात. मग काय इथं, तर ज्यावेळी चार्ज हा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये आपण मूव्ह करतोय आणि व्हेलॉसिटी ऑफ चार्ज अँड मॅग्नेटिक फील्ड हे दोन्ही एकमेकांना परपॅन्डिक्युलर आहेत, त्यावेळी हा चार्ज जो आहे त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये सर्क्युलर मोशन परफॉर्म करणार आहे. ठीक आहे. तर मग आपण बघा, व्ही अँड बी आर इन दी सेम प्लेन. ओके, सो एफ एम हा काय असणार आहे, परपॅन्डिक्युलर टू दी प्लेन कंटेनिंग व्ही बार अँड बी बार. हा जो फोर्स आहे, हे लॉरेन्स फोर्स आपण बघितला, त्यावरून हा मॅग्नेटिक फोर्स आपल्याला फाइंड आउट करता आलेला आहे. त्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. आणि फॉर्म्युला काय आहे, एफ एम बार इक्वल टू क्यू इन टू व्ही बार क्रॉस बी बार. मॅग्निट्यूड जर घेतला आपण तर क्यू व्ही बी साइन ऑफ थीटा असणार आहे. मग हा जो मॅग्नेटिक फोर्स इथं प्रोड्यूस होतो, दॅट फोर्स इज
provide necessary centripetal force to circulate the charge inside the magnetic field. या मॅग्नेटिक फील्डमध्ये चार्जची सर्क्युलर मोशन होण्यासाठी हा जो मॅग्नेटिक फोर्स तिथं त्या चार्जवरती प्रोड्यूस होणार आहे, एक्झर्ट होतोय, हा मॅग्नेटिक फोर्स हा नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स प्रोव्हाइड करेल. म्हणजेच काय म्हणूयात आपण, सेंट्रिपेटल फोर्स इक्वल टू मॅग्नेटिक फोर्स असणार आहे. सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, mv²/r, कारण जे सर्क्युलर पाथ त्याने कव्हर केलाय त्याच्या थ्रू त्या सर्कलची रेडियस आपण कन्सिडर केलेली आहे r. ओके, सो mv²/r इक्वल टू qvb. हियर we considered the angle between V and B is 90 degree. परपॅन्डिक्युलर आहेत, हे दोन्ही कसे आहेत, परपॅन्डिक्युलर आहेत. सो QVB असा तुम्हाला फॉर्म्युला इथं ऑब्झर्व होणार. मग VV इथला एक कॅन्सल होऊ शकतो. सो वी गेट MV इक्वल टू QBR. R इकडे शिफ्ट केलेला आहे. आता M इंटू V म्हणजे काय असतं रे, M इंटू V म्हणजे असणार आहे मोमेंटम. ओके, म्हणजेच आपल्याला काय भेटतंय, MV इक्वल टू QBR इज इक्वल टू लिनियर मोमेंटम. मीन्स हियर वी हॅव दी P. आपल्याला इथं काय भेटतंय, P ऑब्झर्व होतोय, लिनियर मोमेंटम. तर हा तुमचा काय असणार आहे, सायक्लोट्रॉन फॉर्म्युला. याला थोडक्यात आपण काय म्हणणार आहोत, सायक्लोट्रॉन फॉर्म्युला. जो आपण सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर बघणार आहोत तर त्याच्यामध्ये आपल्याला या फॉर्म्युल्याचा यूज करायचा आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे मेन बेस जो असणार आहे, सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटर आपण जो बघणार आहेत त्याचा मेन बेस इथे लक्षात घ्यायचा आहे की magnetic force is provide necessary centripetal force to revolve the electron in a particular डायरेक्शन. एका डायरेक्शनमध्ये किंवा एका पर्टिक्युलर सर्कम्फरन्स थ्रू रिव्हॉल्व होण्यासाठी किंवा सर्क्युलर पाथ कव्हर करण्यासाठी जो नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स आहे तो कोण प्रोव्हाइड करतो, मॅग्नेटिक फोर्स प्रोव्हाइड करणार आहे. आणि हीच कॉन्सेप्ट आपली सायक्लोट्रॉन ॲक्सलरेटरमध्ये सुद्धा असणार आहे. मग हे जे सर्क्युलर मोशन तो परफॉर्म करतो, ही कशा पद्धतीची सर्क्युलर मोशन असणार आहे, तर एक आपल्याला पॉईंट इथं माहिती आहे जो आपण प्रिव्हियस पॉईंटमध्ये बघितलेला आहे, जे की लॉरेन्स फोर्स बघताना तुम्हाला मी सांगितलेलं होतं. काय पॉईंट होता आपला, की जर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्ज, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ द चार्ज हे दोन्ही कसे असतील, परपॅन्डिक्युलर असतील, म्हणजे 90 डिग्री अँगल असेल. ठीक आहे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट ऑफ चार्ज इज परपॅन्डिक्युलर टू इच अदर. आणि फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट काय असतं, वर्क डन असतं, बरोबर आहे. म्हणजेच DW इक्वल टू F⁻×D⁻⁻. ठीक आहे, म्हणजेच मॅग्निट्यूड काय असेल, FD/DS cos ऑफ थिटा. F म्हणजे फोर्स, DS म्हणजे तुमचं डिस्प्लेसमेंट. ओके, मग यांच्यामध्ये जर अँगल 90 डिग्री होतोय तर मग आपल्याला वर्क डन त्या चार्जवरती ऑब्झर्व होणारं कसं असणार आहे, 0. वर्क डन हे कसं असेल, 0 असणार आहे. हा बघा, आपण हे डायग्राम आपण इथं ऑब्झर्व केलेली होती. हा आहे V बार आणि हा आहे तुमचा B बार. त्यावेळी तुम्हाला हा क्रॉस प्रॉडक्ट मिळेल, V बार क्रॉस B बार. ओके ओके, येते लक्षात. म्हणजेच थोडक्यात काय, जे डिस्प्लेसमेंट होत आहे चार्जचं V या व्हेलॉसिटीने, हा डिस्प्लेसमेंट आणि फोर्स हे दोन्ही जर परपॅन्डिक्युलर आहेत, तर त्या चार्जवरती मॅग्नेटिक फोर्स हा कोणत्याच प्रकारचं वर्क डन करत नाही. म्हणजेच इथं आपल्याला वर्क डन 0 ऑब्झर्व होणार. वर्क डन जर 0 आहे तर इनिशियल कायनेटिक एनर्जी अँड फायनल कायनेटिक एनर्जी त्या चार्जची ही कॉन्स्टंट राहील. कायनेटिक एनर्जी काय राहणार, कॉन्स्टंट राहणार आहे. आणि जर कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहतीये याचा अर्थ जो चार्ज सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो ती कशा प्रकारची मोशन असणार, दॅट पार्टिकल परफॉर्म युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. हा पार्टिकल कोणत्या प्रकारची मोशन तिथं परफॉर्म करताना दिसेल, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन परफॉर्म करताना तिथं तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. कारण तिथं वर्क डन 0 आहे, त्यामुळे कायनेटिक एनर्जी कॉन्स्टंट राहतीये. सो the particle, when the velocity of charge particle is perpendicular to the direction of magnetic field, that time this charge particle perform uniform circular motion.
ठीक आहे, कारण मॅग्नेटिक फोर्स जो आहे तो मॅग्नेटिक फोर्स वर्क डन करणार नाही त्या चार्जवरती, कारण डिस्प्लेसमेंटला तो परपॅन्डिक्युलर आहे. आणि हा जो मॅग्नेटिक फोर्स आहे हा मॅग्नेटिक फोर्स त्या चार्जचा जो पाथ आहे पाथ चेंज करू शकेल, बट दिस मॅग्नेटिक फोर्स नेव्हर अफेक्ट दी स्पीड ऑफ दी चार्ज. हा जो मॅग्नेटिक फोर्स असेल तो स्पीड और वेलॉसिटी ऑफ चार्जवरती काहीही इफेक्ट करणार नाही. ओके, हे आपला सायक्लोट्रॉन मोशनचा पॉईंट असणार आहे की जो आपल्याला पुढे यूज करायचा आहे. सगळे पॉईंट इथं व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. ओके, तर हा आपला होता सायक्लोट्रॉन मोशन. ओके, की जो आपल्याला यूज करायचा पुढे सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटरमध्ये. नेक्स्ट आपली मोशन असणार आहे हेलिकल मोशन. तर नेक्स्ट आपण पॉईंट बघूयात हेलिकल मोशन. ओके स्टुडंट, आपण नेक्स्ट मोशनकडे आपल्या येऊयात. चार्ज मोशन आपण बघतोय. फर्स्ट आपण बघून झालेली आहे सायक्लोट्रॉन मोशन. आता आपल्याला बघायचे आहे हेलिकल मोशन. सायक्लोट्रॉन मोशनमध्ये काय होतंय, जर वेलॉसिटी ऑफ चार्ज पार्टिकल आणि मॅग्नेटिक फील्ड हे परपॅन्डिक्युलर आहे तर चार्ज पार्टिकल हा सर्क्युलर पाथमध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये त्याचं रिव्हॉल्युशन होतंय, मोशन होतीये. ठीक आहे, आता इथं काय होतंय पहा, हा जो चार्ज पार्टिकल आहे हा चार्ज पार्टिकल जो आहे तो या एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होतोय. ठीक आहे, चार्ज पार्टिकल डज नॉट मूव्ह इन ए प्लेन परपॅन्डिक्युलर टू दी मॅग्नेटिक फील्ड. हा जो चार्ज पार्टिकल आहे तो मॅग्नेटिक फील्ड आणि चार्ज पार्टिकल ह्या दोघांचे प्लेन जे आहेत ते एकमेकांना परपॅन्डिक्युलर नाही आहेत. म्हणजेच थोडक्यात आपण काय म्हणूयात, व्हेन ए चार्ज पार्टिकल डज नॉट मूव्ह इन ए प्लेन परपॅन्डिक्युलर टू दी मॅग्नेटिक फील्ड बी बार. प्लेन परपॅन्डिक्युलर टू दी मॅग्नेटिक फील्ड बी बारमध्ये हा तुमचा चार्ज पार्टिकल मूव्ह होत नाही आहे. ठीक आहे, त्यावेळी कशा पद्धतीने मोशन होईल, तर पहिल्या केसमध्ये काय बघितलं तर बी आणि व्ही हे परपॅन्डिक्युलर आहेत. तर या केसमध्ये काय, बी आणि व्ही परपॅन्डिक्युलर जर नसतील तर मग चार्ज पार्टिकलची मोशन कशी होऊ शकते. मग त्यावेळी आपण वेक्टरचं इथं रूल आपण अप्लाय करणार आहे, वेक्टर थिअरी इथं अप्लाय करणार आहोत. रिझल्टंट व्हेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे आपल्याला. ठीक आहे, एक्स वाय झेड या प्लेनमध्ये आपण 3D आपण इमेज करूयात. इथं आपल्याला इमॅजिन करायचं आहे, 3D इमेज इमॅजिन करायची आहे. एक्स वाय म्हणजे थोडक्यात इथं मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये आहे. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड या डायरेक्शनमध्ये आहे, पण चार्ज पार्टिकल हा असा जातो एकदम सरळ, त्याला एक्झॅक्ट परपॅन्डिक्युलर असा जात नाही आहे, तर तो कसा जातो, असा तिरका जातो. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्ड असं आहे आणि मॅग्नेटिक जो चार्ज पार्टिकल आहे त्याची व्हेलॉसिटी अशी तिरकी आहे. ठीक आहे, मग त्यावेळी हा चार्ज पार्टिकल जो आहे त्याची मोशन कशी होऊ शकते, तर तुमचा रिझल्टंट व्हेलॉसिटी आहे ही. ठीक आहे, मग ह्या रिझल्टंट व्हेलॉसिटीचे आपण 2 कॉम्पोनंट रिझॉल्युशन करू शकतो. ह्या व्ही बारचं रिझॉल्युशन आपल्याला 2 परपॅन्डिक्युलर कॉम्पोनंटमध्ये करता येणार आहे. म्हणजेच बघा, हा तुमचा फर्स्ट हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट असेल आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट असणार आहे, आणि हे आहे तुमचं रिझल्टंट व्हेलॉसिटी ऑफ दी चार्ज पार्टिकल. ओके, ही रिझल्टंट व्हेलॉसिटी, हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आणि हा व्हर्टिकल कॉम्पोनंट. हा जो हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट आहे, हा हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कसा आहे, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन हे. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डचं डायरेक्शन हे आहे. तर हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट इज पॅरलल टू बी बार. हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट कसा आहे, पॅरलल टू बी बार. मग त्यावरती फोर्स जो असेल, फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे ना, क्यू इक्वल टू व्ही बी साइन ऑफ थीटा. आता थीटा तुमचा होतोय 0. थीटा किती होतोय, 0. म्हणजे साइन 0 असेल 0. म्हणजेच ज्यावेळी हा तुम्ही हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट म्हणजेच व्ही डबल डॅश इज पॅरलल टू बी बार, दॅट टाइम फोर्स ऑन दी चार्ज इज 0. मॅग्नेटिक फोर्स त्यावेळी काय असेल, 0 असणार आहे. म्हणजेच हा मॅग्नेटिक फोर्स 0 आहे, त्याचबरोबर तो व्ही डबल डॅशवरती काहीच इफेक्ट करत नाही आहे. त्यामुळे काय होतं, तर तुमचा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल हा मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये स्ट्रेट मूव्ह होण्याचा प्रयत्न करायला लागतो. मीन्स पार्टिकल मूव्ह इन दी डायरेक्शन ऑफ बी बार. या कॉम्पोनंटमुळे
हॉरिझॉन्टल कंपोनंटमुळे पार्टिकल जो आहे तो बीच्या डायरेक्शनमध्ये मूव्ह होण्याचा प्रयत्न करायला लागतो. पण त्याच वेळी आपल्याकडे व्हर्टिकल कंपोनंटसुद्धा आहे. ठीक आहे, हा व्हर्टिकल कंपोनंटसुद्धा आहे. हा व्हर्टिकल कंपोनंट जो आहे तो परपॅन्डिक्युलर आहे कोणाला, बी बारला. ओके, व्हर्टिकल कंपोनंट व्ही डॅश हा बीला परपॅन्डिक्युलर आहे. आणि आपल्याला माहिती आहे, याच्या आधीचा आपण पॉईंट बघितला, व्ही आणि बी परपॅन्डिक्युलर असेल तर चार्ज पार्टिकलचा सर्क्युलर मोशन होतं. मग आता ह्या हॉरिझॉन्टल कंपोनंटमुळे चार्ज पार्टिकल इन द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड मूव्ह होण्याचा प्रयत्न करतोय आणि व्हर्टिकल कंपोनंटमुळे चार्ज पार्टिकल हा सर्क्युलर मोशन करण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे रिझल्टंट मोशन जी त्या पार्टिकलची होते ती कशी होते, तर पार्टिकल मूव्ह पॅरलल टू बी बार while moving along the circular path perpendicular to B bar. म्हणजेच त्या रिझल्टंट मोशन कशी होते, तर तो चार्ज पार्टिकल बीला पॅरलल सुद्धा जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याच वेळी त्याची सर्क्युलर मोशन सुद्धा व्हायला लागते. म्हणजेच या मोशनला म्हटलं जातं हेलिकल मोशन. म्हणजे थोडक्यात हा अशा पद्धतीने तो चार्ज पार्टिकल मूव्ह होणार त्या मॅग्नेटिक फील्डमध्ये, त्या चार्ज पार्टिकलचं असे मोशन होत राहणार. ठीक आहे, मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये सुद्धा होते, त्याचबरोबर सर्क्युलर मोशनमध्ये सुद्धा होते. या प्रकारच्या मोशनला आपण म्हणणार हेलिकल मोशन. किंवा आपण एक स्प्रिंग आपण इमॅजिन केली, तर स्प्रिंगचं जे जी मोशन होणार आहे तर ती तुमची असणार आहे हेलिकल मोशन. ठीक आहे, तर मग ज्यावेळी चार्ज पार्टिकल, त्या चार्ज पार्टिकलची व्हेलॉसिटी आणि मॅग्नेटिक फील्ड बोथ आर नॉट इन दी सेम, the planes are not perpendicular to each other, that time the charge particle perform helical motion. चार्ज पार्टिकल हा हेलिकल मोशन परफॉर्म करणार आहे. ओके, ठीक आहे. तर अशा प्रकारे आपला जो चार्ज पार्टिकल आहे तो एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डमध्ये मूव्ह होतोय. तर त्या चार्ज पार्टिकलच्या या दोन प्रकारच्या मोशन आपण ऑब्झर्व करू शकतो. एक तर सायक्लोट्रॉन मोशन, म्हणजेच थोडक्यात त्या चार्ज पार्टिकलची युनिफॉर्म सर्क्युलर मोशन होते. पण कंडिशन काय आहे, व्ही बार अँड बी बार आर परपॅन्डिक्युलर टू इच अदर. आणि हेलिकल मोशन होते आणि इथं कंडिशन काय आहे, व्ही अँड बी नॉट परपॅन्डिक्युलर टू इच अदर. ठीक आहे, त्यावेळी हेलिकल मोशन तुम्हाला ऑब्झर्व होणार आहे. ओके, तर मग आपण हा पॉईंट इथं घेतलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सायक्लोट्रॉन मोशनचं ॲप्लिकेशन बघणार आहोत, म्हणजे सायक्लोट्रॉन ॲक्सेलरेटर आपण बघणार आहोत. ओके स्टुडंट, तर मग आपण या पॉईंटपर्यंत इथे थांबूयात. भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. ओके, थँक्यू.